हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. चला, सकाळची घाई गडबड झालेली आहे स्टार्ट. आज मुलांना मी आलूचे जे आहे पराठे देते आहे. त्यासाठी आलू बघा स्मॅश करून घेतलेत मी. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड, थोडासा चाट मसालाही घातला, थोडं चिली फ्लेक्सही घातलं, भरपूर कोथिंबीर घातली. हे झालं माझं म्हणजे आलूचे पराठ्यांसाठीचं तयार. आणि आज आता ब्रेकफास्टही द्यायचं आहे मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी. त्यासाठी त्यातलेच 2 आलू घेतले. त्यामध्ये पुन्हा तेच सर्व घातलं, तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर, त्यानंतर काय ते पिझ्झा सॉस नाही, काय त्याला पिझ्झा सीझनिंग वगैरेही घातलं. आणि एक गोष्ट घातली ती म्हणजे कॉर्नफ्लोअर नसेल तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता. मी थोडी कॉर्नफ्लोअर आणि थोडं तांदळाचं पीठ घातलं आणि तेही साईडला ठेवलं. आता त्याचं काय बनवते सांगतेच मी तुम्हाला. त्याआधी इथे मी पराठे बनवायला सुरुवात केलेली आहे, कारण बराच वेळ झाला आज मला उठायला. ॲक्च्युली उठायला वेळ नाही झाला खरं तर. इतक्यात काय होत होतं माझ्यासोबत का मी लेट आंघोळ करत होती. हे मुलांची सर्व गडबड आटोपली, मुलं गेले की क्लिनिंग करायची आधी, नंतर आंघोळ करायची, असा हा रुटीन मी सेट केला होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं या रुटीनमुळे उलट म्हणजे कामं फास्ट न होता उलट रेंगाळल्यासारखं वाटत होतं. कारण आपणच फ्रेश नाही तर आपलं घर तरी कसं आपण फ्रेश करू शकू किंवा फ्रेश वाईब्स तरी कशा येतील. म्हणून मी म्हटलं नको बाबा, आपला जो जुना रुटीन होता तोच खूप छान आहे. आणि आता थंडीही पूर्णतः कमी झालेली आहे, म्हणून जे आहे मी उठल्या आधी मस्त फ्रेश झाले. त्यानंतर मस्त बघा असे टम्म फुगलेले आलूचे पराठे बनवलेत आणि सोबतच जे आहे शॉर्ट ब्रेकसाठी ह्या पोटॅटो स्टिक बनवल्यात. आणि इतके घाईगडबड, इतकी सर्व कामं, तरी माझं सर्व आटपतं. पण पिहूचं बघा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असं रडणं पडणं काय काय चाललेलं असतं. आरोहीचे पप्पा असले तेवढं तरी मला बरं होतं, नाहीतर एकटीलाच हे सर्व आवरावं लागतं. बरं चला, आता मुलं गेली शाळेत आणि खरं सांगते एकदाची घराबाहेर गेली असं वाटतं बापरे किती मोठं काम आपलं, म्हणजे दिवसभराचं जे सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात कठीण काम असतं ते आपण अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्याच्या जे आहेत फिलिंग्स मला येतात. चला, मुलं गेलीत आता फायनली आणि आता लागते कामाला. गेलीत बाबा, दोघंही गेलीत एकदाची शाळेमध्ये. इतकं चालतं सकाळी सकाळी, म्हणजे काय करू आणि काय नको असं होऊन जातं. आरूची एक घाई असते का तिला पटकन जायचं असतं, बसमध्ये जागा जिंकायची असते. आणि पिहूचं तर दररोजची चिडचिड फक्त आणि फक्त त्याच्या केसासाठी असते. त्याचा भांगच पडत नाही असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो उलटा भांग करतो त्यात, माहीत नाही त्यामुळे की काय. आणि त्याचे केसही करली आहेत, ते बऱ्याचदा उभे राहतात. आणि मी त्याला नेहमी म्हणते आंघोळ झाल्या आधी ऑइल लावत जा आणि केस विंचरून घेत जा. तर त्याचं तसंही नसतं. आधी प्रॉपर मी कपडेच घालेल, नंतरच मी जे आहे केस विंचरेल, किंवा आधी जेवण करतो नंतर केस विंचरतो. त्यामुळे बराच वेळ झाला ते केस सुकत आले की मग ती उभी राहतात. दररोज पिहू म्हणजे एखादा 2 दिवस जे आहेत शांततेत जात असतील, नाही तर त्या केसांसाठी आमच्याकडे दररोज रामायण महाभारत होतं. आरूचं म्हणणं असतं चल, आणि त्याला सवयच आहे. बरोबर आरोही गेटच्या बाहेर निघते आणि तो कंगवा घेऊन बसतो. तो आजही झालं, रामायण महाभारत गेले. इव्हन हा पसारा आवरायलाही मला आवरायला जाऊ द्या, झाकून वगैरे ठेवायलाही वेळ मिळत नाही बघा. पण तरी घाईत मी कसं तरी प्लेट्स वगैरे ठेवते आणि लगेच त्यांच्या मागं पडते. आरोहीचे वेण्या काय, त्याचं चिडचिड काय, सर्व ॲडजस्ट करावं लागतं बाबा. कुणाला बटरच पाहिजे असते, कुणाला तूपच पाहिजे असते. पुन्हा त्याला टोमॅटो सॉसच हवा होता, आरोहीला लोणचं हवं होतं, लोणचं संपलेलं होतं. विचारू नका, आज अशी धावपळ झाली ना माझी. बरं चला, आता मुलं गेल्यावर मी आधी घर आवरलं, हॉल बेडरूम आवरली आणि आता किचनमध्ये आली. आता हे सर्व आवरायचं आहेच, पण त्याआधी माझ्यासाठी मस्त एक पराठा करते. मुलांसाठी ज्या पोटॅटो स्टिक बनवल्यात त्या माझ्यासाठीही बनवते. 2-3च बनतील याच्या. चला आता पटपट. इतकी धावपळ होते की ते गेल्यावर असं वाटतं मला कधी एकदाच मला खायला मिळतं आणि कधी नाही. खरंच खूप भूक लागते. इतक्यात मी पराठे फार कमी बनवते आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. आधी माझं चालूच राहायचं, कधी पालकचा पराठा, कधी मेथीचा, कधी आलूचा. पण काय होत होतं पिहून मग नुसता पराठाच मागत होता. त्याला भाजीपोळी खायचा कंटाळाच यायचा जणू काही. म्हणून मी इतक्यात पराठे बनवणंच कमी केलं होतं. आणि त्यात आता पालक मेथी बऱ्यापैकी मिळत होतं स्वस्त आणि ताजं. त्याचेच पराठे बनवायचं प्रिफर करत होती, जर कधी बनवलेच तर.
बरं चला, पराठा बनवून झाला माझा. ह्या थोड्याशा स्टिकही मला बनवल्यात. म्हटलं चला तेवढीच वेगळीच चव. आणि बनल्यातही इतक्या मस्त ना. हा एक छान ऑप्शन असू शकतो शॉर्ट ब्रेकसाठी. हेल्दी पण, म्हणजे फक्त ऑइल सोडलं तर हेल्दीच आहे आणि मुलं आवडीने खातातसुद्धा. तुमची ही मुलं म्हणजे असंच काहीसं वेगळं मागत असतील ना, तर हा एक छान ऑप्शन आहे बरं का, झटपट बनणारा. सो ब्रेकफास्ट केला, किचन आवरणारच होती, तेवढ्यात दरवाजा वाजला आणि हे मोक्षू आला. आणि त्याचं म्हणणं असं की मला आंटीच्या घरात झोपायला आवडतो. आणि बस आला आणि बघा असा सरळ बेडवर जाऊन लोळत बसला. पण त्याला म्हटलं बाबा तू खेळ, माझ्याकडे काही वेळ नाही. आणि मोक्षूचं एक छान आहे, त्याला म्हणजे घरी कुणी असो नसो त्याच्यासोबत खेळू न खेळू तो एकटा खेळतो. फक्त 5 मिनटं त्याच्यासोबत छानसा टाईम स्पेंड केला आणि लगेच किचनमध्ये आली. हा सर्व पसारा आवरायचाच राहिला होता माझा. सो तो आधी सर्व आवरून घेतला. फक्त किचन ओटा तेवढा क्लीन असला ना की माझं पूर्ण किचन मस्त क्लीन असल्यासारखं वाटतं. तो तेवढा घाणेरडा असला ना, पूर्ण घर अस्ताव्यस्त आहे की काय अशी फिलिंग येते मला. मागच्या वर्षी ना मी फक्त जे आहे 2 का 2.5 किलोचं लोणचं घातलं होतं. कारण होतं कसं, मला ना म्हणजे नवीन नवीन लोणचं खायला फार आवडतं. जुनं लोणचं हे खूप टेस्टी लागतं, पण असते प्रत्येकाची चॉईस. बऱ्याच जणांना जुनं लोणचं आवडतं, पण म्हणजे असं म्हणतात की जसं जसं ते जास्तीचं मुरत जातं तसं तसं त्यांची चव आणखी वाढते. पण मला नवीन नवीन बनवलेलं लोणचं फार आवडतं. सो त्यामुळे म्हणजे आधी मी कशी करायची, आधी म्हणजे फक्त 2 ते 3 वर्ष झालेत बरं का मी लोणचं घालते आहे. पहिल्या वर्षी मी 5 किलोचं टाकलं होतं, 2 वर्ष तेच खावं लागलं. त्यानंतरही मी 3 किलोचं घातलं होतं, तेही उरलंच होतं. म्हणून मागच्या वर्षी मोजून मापून फक्त 2 किलोचं घातलं आणि ते बघा परफेक्टली गेलंय. आता बघा, आता फरवरी संपला समजा, मार्च स्टार्ट होतोय आणि आत्ता कुठे बाजारात कैऱ्या यायला लागतील. आता तुम्ही जर मोठ्या सिटीजमध्ये राहत असाल तर तिकडे यायला लागल्याही असतील, पण आमच्या गावापर्यंत काही कैऱ्या आणखी पोचलेल्या नाहीत. आणि काय होतं मग, कैऱ्या आल्या ना की हे लोणचं आपण खायला पाहत नाही, होतं नसं. आणि त्यामुळे मग मी बरोबर मोजून मापून 2 किलोचं घातलं होतं. बघा आता ही भरणी भरली आणि आणखी फक्त एकच भरणी भरेल एवढं जे आहे यामध्ये शिल्लक आहे. म्हणजे बरोबर एप्रिल महिन्यापर्यंत हे लोणचं संपून जातं. मग मस्त भरपूर कैऱ्या खायच्या आणि कैऱ्या संपत आल्या की पुन्हा जे आहे वर्षभरासाठी लोणचं घालून ठेवायचं. तो असा जो आहे माझा प्लॅन असतो. म्हणून 2 किलोचं लोणचं मला वर्षभर परफेक्टली जातं. सो चला आता ब्रेकफास्ट केला मी आधी. आता हा सर्व पसारा आवरते, भांडी घासते, त्यानंतर पूजा वगैरे सर्व आवरते. स्वयंपाक आणखी बाकी आहे, तोही करायचा आहे. हा पसारा बघताय ना तुम्ही, लक्षात आलंच असेल तुमच्या बघून की हा सर्व हिवाळ्याचा पसारा आहे. आता पूर्णतः थंडी गेलेली आहे. ऍक्च्युली या आधीच हा पॅक व्हायला पाहिजे होता, पण हा बेड ना, हा तर ठीक आहे, तो बेड उचलायला खूप हार्ड जातो. त्यामुळे ना माझं चाललं होतं आरोहीच्या पप्पांच्या मागे की मला फक्त बॅग काढून द्या, बॅग काढून द्या. पण त्यांनी काही कानावर घेतलं नाही आणि असं करता करता 15-20 दिवस उलटले. आणि आता म्हटलं ठीक आहे, आता हा पसारा आणखी मला सहन नाही होत आहे. कारण बघा, कपाटामध्ये आपल्या कपड्यांचा लोड हा जास्त असतो आणि त्यातही या एवढ्या सर्व कपड्यांसाठी त्यामध्ये मी जागा केलेली होती. त्यामुळे कपाटाची अवस्था काही विचारूच नका. आणि म्हणजे आवरता जात होतं, कारण एवढीशा कपाटात एवढे सर्व कपडे जर अरेंज करायचे असतील तर खूप ते अरेंजमेंट आणि ॲडजस्टमेंट खूप करावी लागत होती. म्हणून आता फायनली म्हटलं गेली बाबा एकदाची थंडी, म्हणून सर्व स्वेटर्स वगैरे जे आहे आता पॅक करून ठेवते. हे 2 ब्लँकेटही आहेत, ऑब्विसली बॅगमध्ये तर येणार नाही, हे त्यांच्या बॅग वेगळ्या आहेत. आतापर्यंत ना म्हणजे झाडांना पाणी दिलं काय नाही दिलं काय, म्हणजे 2-3 दिवसातून दिलं तरी चालायचं. पण जेव्हापासून स्प्रिंग चाललाय ना, आता मस्त ऊन तापतंय आणि रोज झाडांना पाणी द्यावंच लागतं. त्यामुळे सकाळी मी आठवणीने दररोज आता झाडांना पाणी देते आणि त्यामुळे ना म्हणजे दिवसभर झाडं मस्त फ्रेश राहतात आणि त्यांच्यामुळे घरही थंड राहतं बरं का. प्लांट्सला पाणी दिलं. ॲक्च्युली आता तर मला पोछा लावायचा होता, पण काय होतं माहिती आहे का, झाडांना पाणी दिलं ना ते खालपर्यंत झिरपतं आणि त्यामुळे मग पूर्ण त्यामुळे पूर्ण गार्डनमध्ये पाणी होतं आणि गार्डनमध्ये माझ्या फेऱ्या चाललेल्याच असतात किंवा मग नंतर तरी ते पुसावंच लागतं. म्हणून मी काय करते, जेव्हा पोछा लावायचं असते ना त्याच्या अर्ध्या तास आधी झाडांना पाणी देऊन देते, त्यानंतर मग जे आहे आरामात पोछा लावते. सो आता वेळ आहे मला पोछा लावायला. सो म्हणून मी आता
म्हटलं पूजा तरी माझी आठवण घेते, पूजा करायला गेली तर आरोहीने बघा काय प्रताप करून ठेवलेत. काल सायंकाळी तिने दिवे लावलेत आणि मी नको नको म्हणत होती, बाई माझं मी करते तर तुझा अभ्यास करतो, नाही मम्मा लावते असं तसं, आणि असे प्रताप करून ठेवते. मग दिव्याची वाट मोठी ठेवली असेल, सो पूर्ण दिवा काळा झाला, काचाचे पण असे झालाय आणि यामध्ये तर इतकी काजळी धरली की काय सांगू तुम्हाला. म्हणजे असे पहिल्यांदा मी असं झटकलं ना तर एवढा सर्व असं दगडचे दगड पडला खाली. असे पराक्रम करते आमची मॅडम. सो आता हे सर्व क्लीन करायचं मला. आणि या काजळीवरून मला एक गोष्ट आठवली बघा. माझी आजी छोटंसं बाळ होती ना, तेव्हा माझी आजी म्हणजे आरोहीसाठी पहिल्यांदा जे काजळ होतं ना ते घरचंच होतं. तुपाचा दिवा लावून किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्यावर एक अशी प्लेट धरायची, मग त्याला जी काजळी तयार व्हायची ना त्यामध्ये तूप मिक्स करून वगैरे जे आहे काजळ करायची आणि ते आरोहीला लावायची. खूप पराक्रम केलेत माहिती आहे का. आरोहीच्या वेळेस खूप साऱ्या नवीन गोष्टी ज्याने जे सांगितलं तसं तसं आम्ही केलेलं आहे. मी खरंच खूपच पराक्रम केले, मी, माझ्या मम्मानी, माझ्या आजीने, सर्वांनीच. बरं चला आता हे सर्व मला क्लीन करायचंय. आणि पितांबरी पण आहे, भैया पावडर पण आहे, पण दोन्ही यूज करायची खरंच माझी इच्छा नाही. सो मी घेतलंय पाणी आणि एक गोष्ट ॲड करायची यामध्ये, ते म्हणजे हे निमसत सायट्रिक ॲसिड. आणि जसं ॲड केलं ना तशी जादू पाहाल तुम्ही. बघितलीत ना जादू. अगदी फक्त यामध्ये डीप केलं आणि असं 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 फिरवलं फक्त, तरी बघा आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने हा ग्लास किती मस्त क्लीन झाला. घासत घुसत बसायची बिलकुल गरज नाही. सो चला आता या लिक्विडने पटपट जे आहे मी सर्व माझी भांडी जी आहे क्लीन करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. सो काल आरोहीचे पप्पा जवळपास 1 किलो आवळे घेऊन आलेले आहेत. हे सर्व वॉश केलेत मी. हे आवळे ज्यूससाठी वेगळे काढले आणि हे जे आवळे आहेत यापासून मस्त एक चटपटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आवळा कँडी बनवून झाली, आवळ्याचा मुरब्बा बनवून झाला, ज्यूस तर नेहमी शेअर करत असते, शरबत बनवून झालं, बऱ्याचशा गोष्टी ट्राय करून झाल्यात. ट्राय करायचं राहिलं ते म्हणजे आवळ्याचं लोणचं. खरं तर आज मला लोणचंच बनवायचं होतं, पण माझ्याकडे मोहरीची जी डाळ पाहिजे ना लोणच्याची ती नाही आहे, त्यामुळे वेगळी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे आवळा खायचा कंटाळा येत असेल, ज्यूस नसेल प्यायचा, मुरब्बा तुमचा बिघडत असेल, कँडी बनवायचा कंटाळा येत असेल ना, तरी ही झटपट बनणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. सर्वात आधी तर रिच्युअलप्रमाणे आपल्याला आवळे उकळून घ्यायचे आहेत. सो अर्धा किलो जवळपास हे आवळे घेतलेत मी. आता मोजमाप तर काही नाही केले, तर बरोबर जेवढे होते त्यातले अर्धे घेतले. 5 मिनटं लागतात फक्त ते उकळून घ्यायला. आता त्या उकळत आहेत तोपर्यंत इथे मी आवळे बघा फ्रीजमध्ये ठेवते आहे. ह्या झिपवाल्या बॅग खरंच खूप युजफुल आहेत. तुमच्याकडे नसतील ना मी टॅग करते किंवा लिंक देते, नक्की घ्या. म्हणजे साध्या कॅरी बॅगपेक्षा ना खरंच खूप युजफुल आहे. भाजीपाला बरेच दिवस फ्रेश राहतो. बरं चला रेसिपी बघा. तेलामध्ये मी सर्वात आधी हिंग घातला, मोहरी घातली, जिरं घातलं, सोप घातली, धने कुटून घातले आणि हे सर्व एक एक मोठा चम्मच घेतलं. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या छान अशा उभ्याच पण बारीक चिरून घातल्यात. त्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद म्हणजे आपल्या चवीप्रमाणे, त्यानंतर थोडासा गरम मसाला, मीठ आणि त्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी घालणार आहोत, पण त्याआधी घालायचे आहेत आवळे. आणि आता इथे माझे एक्सप्रेशन बघितलेत तुम्ही, म्हणजे इतका छान स्मेल येत होता फोडणीचा की काय सांगू. यामध्ये मी थोडा चाट मसाला घातला, थोडं काळं मीठही घातलं, मस्त चटपटीत चव आली पाहिजे म्हणून. अर्ध निंबू मोठं होतं म्हणून अर्ध जे आहे पिळून रस घातला आणि सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मोठी वाटीभर जे आहे यामध्ये गूळ घातला. आपण कैरीची लुंजी बनवतो की नाही, काहीजण भाजी म्हणतात, अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही आवळ्याची लुंजी किंवा भाजी म्हणा बनवून घ्यायची आहे. खरं सांगू का, असंच डोक्यात आलं आणि सहजच बनवून बघितली. पण म्हणजे आता खाल्ल्यानंतरचा रिव्ह्यू इथे मी माझा तुम्हाला देते आहे.
खूप टेस्टी बनते, जशी आंब्याची बनते ना अगदी तशीच, कारण आवळाही थोडासा आंबट तुरट हा असतोच. आणि हो, यामध्ये मी थोडंही पाणी घातलं नाही, फक्त निंबाचा रस जेवढा घातला तेवढंच. बाकी जे दिसतंय ना ते सर्व गुळाचं आणि आवळ्याचं पाणी आहे. ते छान शिजवून घेतलं आणि थोडं आटवून घेतलं आणि त्यानंतर ते थंड व्हायला ठेवलं. थंड झाल्यानंतर इथे मी काचेच्या भरणीत भरते आहे, कारण आता आवळा आंबट असतो. स्टीलच्या डब्यात वगैरे भरला तर कसं स्टील खराब होतं. कारण आता हे जी लुंजी म्हणा, भाजी म्हणा मी बनवली, जवळपास 8 ते 10 दिवस मी आरामात खाऊ शकते. खराब होत नाही, 15ही दिवस टिकते बरं का. फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवली ना तरीसुद्धा ही 15 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. थोडी वेगळी रेसिपी आहे, पण खरंच खूप टेस्टी आहे. अगदी कैरीची भाजी होते, लुंजी होते ना तशीच आहे. नक्की ट्राय करा. बरं चला, आता आज दिवसभर भरपूर कामं झाली आणि जर म्हणजे एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटत होतं, म्हणून माझ्यासाठी मी मस्त बीट आणि आवळ्याचा ज्यूस केला. तो आता एन्जॉय करते आणि थकवा घालवते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओमधला नेमका कोणता पार्ट जो आहे तुम्हाला जास्त आवडला तोही माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे पुढे माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करायला मला मदत होईल. चला, पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.